नमस्कार मित्रांनो, मी आपल्या आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत की आज महाराष्ट्र राज्यामध्ये जो एक महत्त्वाचा विषय अजेंड्यावर येत आहे की शक्तिपीठ महामार्ग. राज्य सरकारने या शक्तिपीठ महामार्गासाठी अट्टहास करून हा निर्माण करण्याचे ठरवलेला असून हा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे. शेतकरी त्रस्त आहेत, टेन्शनमध्ये आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वजांनी जे जमिनी ठेवल्या आहेत, ते आता सरकार संपादन करणार आहेत आणि हा महामार्ग नागपूर ते गोव्यापर्यंत जाणार असून हा मार्ग 852 किलोमीटरचा जवळ-जवळ आहे आणि 72,000 हेक्टर जमीन सरकार हे शेतकऱ्यांच्या संपादित करणार असून 8,500 कुटुंब ही विस्थापित होणार असून त्यामुळे शेतकरी तणावामध्ये आहेत, हैराण झालेले आहेत आणि सरकारने मात्र त्यांच्या बाजूने असं सांगितलंय, की हा महामार्ग झाला तर जे आता सध्याचे जे मार्ग आहेत नागपूर ते गोवापर्यंत तर 20 तासात प्रवास होऊ शकतो. पण सरकारचं असं म्हणणं आहे, की 8 तासामध्ये हा प्रवास होऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांच्या 72,000 हेक्टर जमीन जाणार आहेत. 8,500 कुटुंब विस्थापित होणार आहेत आणि 52,000 लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न आज महाराष्ट्रात महत्त्वाचा गाजतोय. त्यासाठी ह्या 13 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार असून सोलापूर जिल्हाही त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला असल्यामुळे या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये मी इथं आज शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर येऊन त्यांची मुलाखत घेत आहे, की शेतकऱ्यांचं दुःख काय आहे? त्या दुःखामागे काय कारणं आहेत? आणि ही सर्व करत असताना शेतकरी कशामुळं एवढे त्रस्त झालेले आहेत? आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून सुद्धा सरकार हे जमिनी संपादित करण्याचा अट्टहास करीत आहे आणि शेतकऱ्यांनी विरोध केला तरी पोलीस संरक्षण देऊन शेतकऱ्याच्या जमिनी सरकार संपादित करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जे काही विचार आहेत मनातले, ते विचार इथं प्रकट करण्यासाठी आम्ही आज या आवाज 55 न्यूजतर्फे इथं प्रत्यक्ष या शेतकऱ्याच्या बांधावर माढा तालुक्यातील उपळा बुद्रुक या गावी आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि त्या ठिकाणी एक शेतकरी आहेत. त्यांच्या आपण थोडंसं मनोगत ह्या शक्तिपीठ महामार्गाबद्दल आपण घेणार आहोत. तरी आपण प्रथम आपलं नाव काय? माझं नाव मोहन अंबादास पाटील. मी उपळाई बुद्रुकचा रहिवासी आहे. पूर्वपरागत जमीन आहे. आत्ता नवीनच मी बागायत केलेली जमीन आहे आणि त्यातूनच हा मार्ग जातोय. मुळातच मी शेतकरी जरी असलो, तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेली 30 वर्ष कार्यक्षेत्रामध्ये काम करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी वारकरी संप्रदायाचं काम करतोय हां. आणि उजनी पाणी अभियान संघर्ष समिती त्याचा मी अध्यक्ष होतो. मी RSSचा माणूस आहे. द्वितीय वर्ष शिक्षित, संघ शिक्षित आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, की अयोध्या कांडामध्ये मी कारसेवक आणि हुतात्मा बलिदान या लिस्टमध्ये होतो. मी कवी नारायण सुमंत, डॉक्टर दिलीप कुलकर्णी, शंकर झुंजारी वगैरे त्यावेळेला जे जिल्ह्यातले कारसेवक आहेत, त्यांच्या आमच्या नोंदी आहेत, आमच्या बातम्या आहेत सगळ्या आणि त्या क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. उजनीचं आंदोलन 1903 जानेवारी 93 रोजी प्रचंड मोठा 21,000चा मोर्चा मी उजनी धरणावरती काढला आणि माढा तालुक्याला पाणी तत्कालीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला भारतीय किसान संघ. त्यावेळेला दत्तोपंत ठेंगडीसारखी उच्च पदस्थ व्यक्ती या ठिकाणी आली होती. दादा लाड वगैरे अशी सर्व व्यक्ती होती. माझ्यावर त्यावेळेला 8 केसी झालेले आहेत. बापरे! रस्ता रोको वगैरे स्वतः. तरी त्याला सुद्धा मी घाबरलो नाही आणि अयोध्येत माझ्यावर 2-3 केसी झालेले आहेत. अरे म्हणजे 8-8 बापरे! दिवसाचा मला 2दा कारावास झालेला आहे. मी भेरलेलो नाही. आणि आजही कसं आहे, की शेतकरी आणि भारतीय संस्कृती सर्व ह्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, त्या क्षेत्राशी मी कुठलाही अन्याय झालेला मी सहन करणार नाही. कारण मी संघाचा स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकाचं एक "परम वैभवन मे तुभे तस्व राष्ट्रम" असं वाह! प्रार्थनेत म्हणेल. वाह! वाह! स प संघाच्या प्रार्थनेतलं एक वाक्य आहे. हे राष्ट्र जर परमवैभवाला न्यायचं असेल, तर इथला समाज सुधारला पाहिजे. हे RSSचं मूळ तत्व आहे. आणि आज जी पूर्वीची जी मंडळी आहे सगळी ही संघातलीच मंडळी आहे. पण काय त्यांचं झालंय हे मला कळत नाही. हां. मला त्यांचं कळेना. कारण शेवटी कसं आहे, की हा प्रचंड मोठा अन्याय आमच्यावरती होतोय. एक लक्षात ठेवायचं, परमवैभवन मे तस्व समर्थवा भवत्वा शिशास्ते वृषम असं म्हणलंय आमच्या प्रार्थनेमध्ये RSSच्या. कारण हे राष्ट्र परमवैभवाला न्यायचं आहे, तर इथला शेतकरी सुधारला पाहिजे, इथला शेतमजूर सुधारला पाहिजे. त्यासाठी
RSSनं शेतकऱ्यांची एक संघटना अखिल भारतीय स्थापन केली. मी दत्तू पंडित सारख्या माणसाबरोबर मी गिरगाव चौपाटीला सुद्धा मोर्चामध्ये काम केलेला माणूस आहे. आणि आज आमच्यावर ही प्रचंड मोठी वेळ सरकारने या ठिकाणी आणलेली आहे. आज आम्ही त्याला सामोरं जात असताना आम्ही कुठल्याही पद्धतीचा विचार करणार नाही. आम्ही मरायला तयार आहे. कारण अयोध्येला गेलतो त्यावेळेलाच आम्ही माघारी येत नव्हतो. आमच्या आईनं सांगितलं होतं, की रामासाठी मर, देशासाठी मर. हे आमच्या रक्तातलं आहे, नसा-नसातलं आहे. आमची 3री-4थी पिढी ह्या क्षेत्रात काम करणारी पिढी आहे. आम्ही नुसते आजची पोकळ नाही, सगळा म्हणजे ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो, त्या क्षेत्रातली आमची पिढ्यानपिढ्याचं वैभव आहे. हां. मोहन बापू पाटील हे नुसते फक्त शेतकरी नसून परंपरेने त्यांनी शेतीसाठी संघर्ष केलेला आहे, पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे, हे त्यांच्या बोलण्यातून येत आहे. आणि विशेष म्हणजे ते RSSचे कार्यकर्ते आजही आहेत, परंतु RSSचे जरी असले तरी ते मूळ शेतकरी आहेत. त्यांना शेतीविषयी ज्ञान आहे, शेतकरी आहेत. म्हणजे हे वैशिष्ट्य सगळ्यात आहे. तरी बापू आता यापुढे तुमची भूमिका काय असेल? आमची यापुढची जी भूमिका आहे, ती आम्ही प्राण गेला तर बेहतर. पण आम्ही आमच्या जमिनीतून शक्तीपीठ जाऊ देणार नाही. कारण काय माहिती आहे का, की आमच्या RSSचं तत्व म्हणजे भारतीय किसान संघाचं, मी भारतीय किसान संघाचा RSS माइंड काम 2 वर्ष शिक्षित आहे मी, की आमचं एकच तत्व, की शेतकरी सुधारला पाहिजे. उदाहरणार्थ स्वर्गीय भारताचे नामवंत पंतप्रधान जे आमच्याच पार्टीचे होते त्यावेळेचे कार्यकर्ते, ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. बरं. त्यांनी नदी जोड प्रकल्प काढला होता या देशासाठी. आज जगातला भारतामध्ये सगळ्यात पहिला प्रकल्प जर कोणी मांडला असेल पाण्याची सिंचनाची पहिली व्यवस्था, अटल बिहारी ती वाजपेयी. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडली होती. ती करा तुम्ही. अनेक नद्या, गंगा कावेरी प्रकल्प, गंगा नदी दिल्लीपासून कावेरी नदीपर्यंत सोडायचा हा अटलजीचा प्रयत्न. माझ्याकडे नकाशा आहे. बरं, बरं. माझ्याकडे आत्ता नकाशा आहे ती 82 सालचा. कारण अटल बिहारी वाजपेयी सातत्यानं म्हणायचं, की इथला शेतकरी सुधारला. म्हणजे तुमचं हां, असं म्हणणं आहे, हां. की हा महामार्ग बनण्याऐवजी हं. जर तेच पैसे हो. 1,01,000 कोटी रुपयाचा आज प्रकल्प आहे, हो. परंतु कालांतराने ते 2,00,000 कोटीपर्यंत तुझं जाऊ शकतो. मग तेवढे पैसे जर पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रात घातले तर नदी जोड प्रकल्प होऊन शेतकरी हा सुखी समृद्ध होईल. ह्या मार्गाची गरज नाही असं तुम्हाला म्हणायचं हां, का? गरजच नाही. कारण आजचं तंत्रज्ञान इतकं जबरदस्त झालंय, की तुम्हाला गोव्यापर्यंत जायला 2-3 मार्ग उपलब्ध आहेत. हां, आहेत. त्याची गरज नाही. आणि ही जवळ-जवळ 70,000 एकर जमीन पूर्ण जाणार. 72,000 एकर हेक्टर जमीन जाणार आहे. म्हणजे जवळ-जवळ 1.5 लाख एकर जमीन जाणार आहे. 2.5 लाख एकर जमीन जाणार. ही कमी होणार आहे. आणि जमीन कमी करून कसं चालणार आहे? उलटी भिजवायला पाहिजे. उलटी त्यातून उत्पन्न. हां, दुसरी महत्वाची गोष्ट, अनेक कुटुंब बेघर होणार आहेत. त्यांचं काय? मग राष्ट्र परमवैभवाला न्यायचं आमचं तत्व आहे. बरोबर. मग आम्ही RSSची माणसं आहे, आम्ही विश्व हिंदू परिषदेची माणसं आहे, वारकरी संप्रदायाची माणसं. आम्ही माघार घेणार नाही. आमच्या रक्तातला खून नाही ती माघार घ्यायचं. आम्ही मुळीच घेणार नाही. हो. यदि राम नहीं तो 100 में सौगंध ज्वार उठाकर मानेंगे, सौगंध राम की खाते है, हम मंदिर वही बनाएंगे. आम्ही जसं पूर्ण केलं, आम्ही तिथं मंदिर पूर्ण केलं, तसं ही शक्तीपीठ सुद्धा आम्ही रद्द करणारच. बापरे. हे आमचं तत्व आहे. यापुढे तुमची भूमिका नेमकं की बाबा यासाठी विरोध तुम्ही कशा प्रकारे करणार आहे? आमचा विरोध पहिल्यांदा कसा असणार आहे, की मी तर एकतर किसान संघाच्या माध्यमातून संघर्ष समितीचा प्रमुख होतो. आमच्यावर उपकार माननीय महादेवराव शिवणकर, बरं. जे पहिले म्हणजे असे पाटबंधारे मंत्री होऊन गेले, की ज्यांनी माढा तालुक्याला पाणी दिलं. हो. त्याच्यानंतर एकनाथ खडसे साहेब, ज्यांनी पाणी दिलं. आमचा त्यावेळेचा संघर्ष, आम्ही रस्ता रोको वगैरे गांधीवादी विचारसरणीनं आम्ही करणार. आमची संघाची म्हणजे हिंसक वृत्ती नाही संघाची. आमच्यावर जरी की आमचं तत्वच आहे. आमचं किसान संघाचं तत्व काय, की पहिलं तत्व काय, की काय जर झालं तरी कुठल्याही प्रकारची हत्या करायची नाही. आणि जसं आलं भले तर देऊ काशीची लंगोटी, मग बरं का, नाठाळाच्या काठी देऊ माता, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आम्ही त्याप्रमाणे वागणार. शेवट जर हे सरकार नाही ऐकलं तर शेवटी काठी आम्ही हातात घेणार. आणि ती बी RSSची कशाची सांगायची, शेवटी कसं आहे, आम्ही काठी हातातच घेणार. नाही जर सरकार ऐकलं तर. तरी मोहन बापू हे नुसते शेतकरी नसून ते राजकारणाचं त्यांना सुद्धा नॉलेज आहे, ज्ञान आहे. त्यांचं वय बघता, त्यांचं किती वय आहे आता तुमचं? 67. 67 वय आहेत. मी त्यांना फार मोठा राजकीय अभ्यास बी सुद्धा आहे आणि तिने राजकारणात सुद्धा
सहभाग घेतलेला आहे आणि खरं त्यांचं शेतकऱ्यांची तळमळ मला सुद्धा वाटते. हे घराचं बांधकाम चालू आहे. तिथं राहायला येणार आहेत ते. येणार म्हणजे अजून ते 1 वर्ष, 1.5 वर्ष लागेल त्यांना राहायला यायला. त्यानं कष्ट करून, पैसे साठवून हे बांधकाम चालू केलंय आणि ते बांधकाम त्यांचं पडणार आहे. ह्या बांधकाम त्यांचं पडणार असल्यामुळे त्यांना किती दुःख आहेत, वेदना आहेत आणि इकडे बघा तुम्ही, हा शेतकऱ्यांचा ऊस उभा आहे. हे ऊसाचं काय होणार येईल? पुन्हा पलीकडं आंब्याचे झाडं त्याने लावले आहेत. ही संपूर्ण जी काय वैभव आहे किंवा आनंद आहे, हे रानातलं वातावरण, मोकळं जीवन, हे संपूर्ण हे शेतकऱ्यांचं नष्ट होणार आहे. म्हणजे यांचं नाही, संपूर्ण 13 जिल्ह्यातून सर्व शेतकऱ्यांचा ही जी काय दुःख आहे, ही दुःख व्यक्त आज हे शेतकरी सर्व करत आहेत. आज मोहन बापूनं आपल्यासमोर हे दुःख व्यक्त केलं. तसेच 72,000 हेक्टर जमीन जी काय शेतकरी आहेत, ते सर्वांचं दुःख समानच आहे. त्याच्यामुळं कुणाची आंब्याची झाडं जातील, कुणाच्या द्राक्षाच्या बागा जात आहेत, कुणाचे शेती बागात शेती जात आहे आणि जवळ ह्या महामार्गामध्ये 80% बागात क्षेत्र जाणार आहे आणि 20%च फक्त जिरा क्षेत्र जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त विरोध होत आहे. तरी आपण मोहन बापूंचं थोडं ऐकलं, ह्या शेतकऱ्यांचं आपण काय म्हणणं येतंय ते आपण ऐकू. बापू पाटील उपळा बुद्रुकवरून बोलतोय. जे क्षेत्र जे आहे आजोपजोमाने जे क्षेत्र आपलं हे आहे कमविलेलं आहे, ही क्षेत्र वाचवण्यासाठी आपल्याला प्रत्येकजणाने सहकार्य करावं लागते. आपण जिद्दीनं त्यांना शक्तिपीठाला विरोध करावा लागते आणि ही जर आपल्याला जर पाळी आली तर आपल्याला देशोधडी फिरावं लागेल आणि देशोधडी फिरावं लागलं तर जमीन कुठनं मिळणार आहे? पैसे राहणार नाहीत. जर पिढ्यानपिढ्या राहायचं असेल तर इस्टेट राहते, हे आपल्याला माहीत आहे. जर इस्टेट राहायची असेल तर ही शक्तिपीठच अडवायला पाहिजे, ही माझं म्हणणं आहे म्हणलं. मला एवढं म्हणायचं हा. आहे की तुम्ही ही जमीन कमवलेली आहे का? आम्ही जमीन कमवलेली ना, आजोबांनी जमीन कमवलेली आहे. आम्हाला त्याचं दुःख आहे. आम्हाला सुद्धा वाटतंय की आमची पिढी पाठीमागची जी असावी, त्यांना सुद्धा ही इस्टेट राहावी असं आमचं सुद्धा मत आहे. पण ही आजोबाची जमीन जी आहे हाय अशी राहिली पाहिजे असं ती येऊन म्हणते ती आता आम्हाला. हा 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 म्हणजे तिकडून त्यांचे अतृप्त आत्म्या तृप्त आत्म्याला त्यांना आत्मे आहेत ते आणि तृप्त- ती तुम्हाला कशा प्रकारे येऊन सांगते सांगा. ते आम्हाला येऊन सांगते ती की ही जमीन जाऊन द्यायची नाही, हाय अशी जशी राहिली तशीच पुढे राहिली पाहिजे तुमच्या पोरासनी नातवासनी अशी. त्यांचा आशीर्वाद आजही या जमिनीमध्ये आजही आहे. ह्या आशीर्वाद त्यांचा, आजोबाचा आणि पंजोबाचा आशीर्वाद आमच्यावर खूपच त्यांचा आहे आणि आम्हाला ते नको. म्हणजे शक्तिपीठ हा नकोच आम्हाला, हे आमचं पूर्ण म्हणणं आहे हो शेतकऱ्याचं. दादा तुमचं काय नाव आहे सांगा. सर्वप्रथम मी उपळाई बुद्रुकच्या वतीनं आवाज 55चे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही जेवढी सगळी लोक बोलतोय जवळजवळ 80% ते 85-90% भाजपमय सगळा महाराष्ट्र झालेला आहे आणि हे जे प्रोजेक्ट आहे आम्हा कार्यकर्त्यांपर्यंत असं आलेलं आहे की फडणवीस साहेबांचे प्रोजेक्ट आहे. तर ह्या आवाज 55च्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की ह्या शक्तिपीठाच्या जर माध्यमातून आमची जमीन गेली तर आम्हाला रोजगार हे आम्ही नेमकं काय करायचं हा तरुणांपुढचा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. शक्तिपीठला विरोध करायचा म्हणून करायचा नाही. आज काय झालेलं आहे, आज जमीन गेली, बाहेर कुठं नोकऱ्या नाहीत, पुण्या मुंबईची तर अवस्था बिकट झालेली आहे. तर ज्यांनी हा मार्ग निवडलेला आहे त्यांनी चर्चा करून आधी सांगावं बा तुम्हाला आम्ही असं करतो तसं करतो, सांगावं की बाबा जमिनीच्या बदल्यात काय कुठं काय. तर आदरणीय बापूने आता एक मुद्दा उपस्थित केला की शक्तिपीठापेक्षा नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्याला आम्ही उपळाईकर पूर्ण ह्यानं सगळीच महाराष्ट्रच त्या नदीजोडला सहकार्य करे. शक्तिपीठपेक्षा नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. तुमचं मत काय सांगा. नाही, बोला तो दोन मिनिट. बोल काय मी रामलिंग गाडेकर बरं का, उपळा बुद्रुक. तर ही शक्तिपीठ मार्ग होणे असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला ते एकरभर जमीन आहे, ती बी जमीन गेली तर आम्ही काय करायचं, कुठं जायचं? म्हणून ही जमीन काय ही शक्तिपीठ मार्ग काय होणे असं आमचं म्हणणं आहे. तर आज शेतकऱ्याच्या बांधावर येऊन आपण समक्ष शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकलेल्या आणि खरोखर त्यांच्या
व्यथा ही सत्य आहेत, असत्य काहीच नाहीत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं हीच मत येत आहे. आज ह्यांचं मत मोजून म्हणजेच शेतकऱ्याच्या 13 जिल्ह्यातून हे मत येत आहे. परंतु 13 जिल्ह्यातील आमदार हे भारतीय जनता पार्टीचेच असल्यामुळे कुठले आमदार, खासदार ह्या गोष्टीसाठी पुढे येत नाहीत, असं वाटतंय. त्याच्यामुळे शेतकरी एकाकी पडलेत आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांची ही तहानलेली जी काय संकटमय शक्ती आहे, ती शक्ती त्यांच्या कशाला वापरतील ही सांगता येणार नाही. परंतु सरकारने ह्या गोष्टीचा पुन्हा एकदा निर्णय घ्यावा, की प्रत्येक शेतकऱ्याचं मत घेऊन किंवा शेतकऱ्यांना तुम्ही किती पैसे देणार आहात किंवा ह्या गोष्टी कुठल्याच अजून सॉल्व्ह झालेल्या नाहीत त्या. परंतु शेतकऱ्याचं हे दुःख जे आहे ते भयंकर दुःख आहे आणि महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात आणि पुढील योग्य ते निर्णय घ्यावा, असं शेतकऱ्यांचं मत येत आहे.